दर्शको नमस्कार. सखी सह्याद्री या कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत. दर्शको, अनेक महिलांनी विविध क्षेत्रामध्ये भरीव असं आपलं योगदान दिलेलं आहे आणि हे योगदान आपण नेहमीच आपल्या सखी सह्याद्री या कार्यक्रमातून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो. अशा सखींची मुलाखत आपण घेत असतो आणि आज देखील अशाच एका सखीला कार्यक्रमात आमंत्रित केलेलं आहे. आयुर्वेद क्षेत्रामध्ये प्रख्यात नाव असलेल्या, जवळपास 5 दशकं आयुर्वेदाच्या माध्यमातून रुग्णसेवेचा वसा चालवणाऱ्या, सक्षम वैद्यांच्या पिढ्या घडवणाऱ्या हे व्यक्तिमत्व आहे वैद्या मीरा अरुण औरंगाबादकर. मीराताई या आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. लेक्चरर म्हणून, प्रोफेसर म्हणून अनेक वर्ष त्यांनी कार्य केलेलं आहे आणि शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय आणि रुग्णालय नागपूर इथून त्या सेवानिवृत्त झालेल्या आहेत. आयुर्वेदाबाबतचं प्रचार प्रसार गेल्या अनेक वर्षांपासून त्या करत आहेत आणि हे सगळं सांभाळत त्यांनी आपल्या हौशीला पूर्णपणे न्याय दिलेला आहे. त्यामुळे खणखणीत आवाज आणि सतत हृदयात वाहवत जाणाऱ्या माणुसकीचा झरा हे असं व्यक्तिमत्व आपल्या स्टुडिओत उपस्थित आहे. त्यांच्या कार्याचा प्रवास, मनमोकळ्या गप्पा आता आपण त्यांच्याशी मारणार आहोत आणि कार्यक्रमाचं शीर्षकही आपण खूप छान घेतलं आहे, निसर्गाच्या सानिध्यात आरोग्याचं समाधान. चला स्वागत करूया. नमस्कार मीराताई. नमस्कार. आणि कार्यक्रमात अगदी मनापासून आपलं स्वागत आहे. कशा आहात? मस्त, मजेत. आपल्या क्षेत्रात अगदी रमल्या आहात. अगदी अगदी अजूनही. हो. आणि डॉक्टर मीराताई, लेखिका, कवयित्री मीराताई, बोलक्या, हौशी, समाजसेवा करणाऱ्या मीराताई, म्हणजे किती विशेषणं तुम्हाला लावावीत. आणि हा प्रवास खरं तर सोपा नसावाच, अनेक अडचणींनी भरलेला असावा, पण इच्छा तेथे मार्ग आपण म्हणतो ना, आणि तशी तुमची ती वाटचाल सुरू होती. थोडंसं तुम्हाला आता मी गतकाळात नेते आहे. तुम्ही मूळच्या कुठल्या आणि बालपण कसं होतं तुमचं? मी मूळची अमरावतीची, जन्मही तिथलाच. बालपण खूप छान मजेत गेलं. आमचं एकत्र कुटुंब होतं त्या काळी. बरं. आणि जवळजवळ आम्ही 15 ते 17 लोक एका घरात राहत होतो. आजोबा, आत्या, वडील, काका आणि संपूर्ण कुटुंब. आणि याशिवाय आम्ही एकूण 9 भावंड. बरं. हां, 5 आम्ही आणि काकांचे 4. त्याच्यामुळे एका खालचे एक सगळेजण असल्यामुळे आमचं खूपच बालपण खूप छान आनंदात आणि मस्त मजेत गेलं. बिलकुल. मग वातावरण कशा पद्धतीचं होतं? वातावरण एकदम छान, जुनं धार्मिक वातावरण घरामध्ये भरपूर होतं. रोजच्या आरत्या, देवाची पूजा आणि हे सगळं करणं. आरतीला सगळ्यांनी हजर राहिलंच पाहिजे. संध्याकाळचं हे काय म्हणतात त्याला, शुभंकरोती वगैरे म्हणायला सगळ्यांनी एकत्र जमलंच पाहिजे. हा दंडक होता त्या काळचा आणि तो आम्ही सगळ्यांनी त्यावेळी पाळला. बरोबर. मग त्याविषयीचे ते काळातले सब्जेक्ट तुमचे ते चर्चेलाही होत असतील, मिळून गप्पा मारणं हाही विषय चालत असेल. हो, तेव्हा आम्ही अगदी लहान लहान होतो. आणि माझं 1ली 2रीचं शिक्षण आष्टीला झालं, कारण वडील त्यावेळी तिथे हेडमास्तर होते. आणि मग 3री 4थी पासून आम्ही अमरावतीला आलो. आणि मग 3री 4थी नंतर बाबांच्या जिथे कुठे बदल्या झाल्या तिथे आम्हाला बाबांनी नेलंच नाही. म्हणजे आमचं शिक्षण फार जास्त प्रमाणात काका काकू जवळ राहूनच झालं. आणि मग 3री 4थीला जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये आणि 5वी ते 11वी पण मी जिल्हा परिषद गव्हर्नमेंट गर्ल्स हायस्कूल अमरावती या शाळेमध्ये होती. घरापासून शाळा खूप लांब होती, पण वडिलांनी जाऊ दिलं. आणि छान मस्त आणि खूप खेळायचो. आणि खो खोची मी बेस्ट प्लेअर होती. हां, दरवर्षी आमची टीम जिंकायचीच नव्हे, आमची शाळाच खो खो करता प्रसिद्ध होती. त्याच्यामुळे सगळे शील्ड, सगळे बक्षीस आमच्याच शाळेला खो खो मध्ये मिळायचे. म्हणजे अभ्यास आणि खेळ दोन्ही सुरू? हो, अभ्यास आणि खेळ दोन्ही सुरू. आणि मुख्य म्हणजे 11वीला असताना सुद्धा मी खेळ सोडला नाही. 11वीला असताना सुद्धा मला खेळण्यातच जास्त इंटरेस्ट असायचा आणि त्याचा परिणाम व्हायचा तो झाला मार्कांवर. बरं. असं झालं. पण मग आयुर्वेदिक डॉक्टर बनलात. मग असं लहानपणापासूनचं स्वप्न होतं का की मी डॉक्टर बनणार? नाही, लहानपणी वगैरे असं कधी फारसं वाटलं नाही, कारण घरची परिस्थिती डॉक्टर करण्यासारखी नव्हतीच. त्यामुळे तो विचार पण आम्ही मनात आणला नव्हता. थोडी शेती होती आणि वडील शिक्षक, काका शिक्षक, आणि दोघांच्या कमाईवर आम्ही एवढं मोठं कुटुंब होतं. त्याच्यामुळे तो मनात पण विचार कधी आला नाही, कोणी येऊ पण दिला नाही. पण मला एक आठवतं की 10वीत असताना आम्ही काकूच्या माहेरी अल्लीपूरला गेलो होतो. आणि तिथे त्यांचे नातेवाईक कालिया, श्रीपादराव काळे कालिया, ते आले होते आणि आम्ही तिथे महिनाभर राहिलो. त्या काळी तशी पद्धत होती. माझे वडील, आम्ही सगळे भावंड, आम्ही तिथे होतो. आणि रोज संध्याकाळी फिरायला म्हणून आम्ही अमराईत जायचो. आणि मग अमराईत गेल्यानंतर एक दिवस त्यांनी सहज तिथल्या मंदिरात बसून माझा हात पाहिला आणि हातावरच्या रेषा पाहून ते वडिलांना म्हणले, मास्तर साहेब, तुमची मुलगी डॉक्टर होणार. बरं. आणि मला असं वाटलं की अरे, हे काय छान सांगतात आहे. वडील म्हणले, मी डॉक्टर करूच शकणार नाही, कारण माझी परिस्थितीच नाही आणि मुलीला कशाला शिकवू, मुलं आहेत ना एवढे घरामध्ये शिकवायला. पण माझ्या डोक्यात ते जे ठसलं ते पक्क ठसलं. बरं. आणि मग त्या काळामध्ये असं 10वी 12वी नव्हतं, मी 11वी मॅट्रिक.
म्हणजे हायर सेकंडरी स्कूल असं. तर तेव्हा 10वी मॅट्रिक वेगळं होतं, पण माझं 11वी मॅट्रिक होतं. आणि मग 11वी मॅट्रिकला डोक्यामध्ये तेच विचार होते, पण खेळायचंही होतं. मग खेळलो आणि मार्कांवर परिणाम मी तुम्हाला आधीच सांगितलं व्हायचा तो झाला म्हणून. आणि नंतर मग जेव्हा ऍडमिशनची वेळ आली तेव्हा, कारण नागपूरला ठेवून MBBS कडे पाठवतील अशी घरची परिस्थिती नव्हती. त्यामुळे आधीपासून डोक्यामध्ये छत्री तलाव रोडला हे आयुर्वेद कॉलेज होतं, विदर्भ आयुर्वेद महाविद्यालय, आणि आम्ही अंबिकानगरला राहायचो. आणि आमच्या कॉलनीमध्ये त्या शाळेतले, त्या कॉलेजमधले बरेच विद्यार्थी राहायचे, म्हणजे भाड्याने खोल्या वगैरे घेऊन. त्याच्यामुळे डोक्यात ठरवलं की आता व्हायचं तर BAMSच व्हायचं. पण मग जेव्हा मी ऍडमिशन करता गेली तेव्हा ऍडमिशन क्लोज झाल्या होत्या सगळ्या. आणि मग ते माझं तिथे हुकलं. आणि मग हुकल्यानंतर काय झालं की तोपर्यंत त्याच्या आधीपर्यंत इंटिग्रेटेड कोर्स होता BAMS हा, आणि त्या वर्षीपासून BSAM हा शुद्ध आयुर्वेदाचा कोर्स सुरू झाला. आणि तो कोर्स सुरू झाला आणि जेव्हा विद्यार्थी तिथे आले ऍडमिशन घेतलेले तेव्हा त्यांना हे सगळं कळलं. त्यामुळे 1 महिन्यानंतर 2 महिन्यानंतर बरेच विद्यार्थी तिथले तो कोर्स सोडून गेले. आणि तो सोडून गेल्यानंतर मी आधी 2-4 चक्रा त्या कॉलेजमध्ये मारल्यामुळे तिथल्या क्लर्कच्या ते लक्षात राहिलं होतं. आणि क्लर्क वडिलांचे मित्र होते, तर ते घरी सांगायला आले. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल हे ऐकून की घरी ऍडमिशन द्यायला आले. म्हणजे मास्तर साहेब तुमच्या मुलीला पाठवा, ऍडमिशन देतो. आणि माझा आनंद गगनात मावेना. पण मग जिथे कुठे मी आधी ऍडमिशन घेतली होती तिथलं सगळं काढून आणावं लागत होतं. मनात भीती होती की तिथे तर आपला एनरोलमेंट नंबर झालेला आहे आणि यांनी देतो म्हटलं, उद्या जर दिलं नाही घरी जा म्हटलं तर वर्ष वाया जाईल. त्याच्यामुळे मी अडून बसले की मला आधी ऍडमिशन द्या, मग मी कागदपत्र काढते. आणि तेवढी जिद्दी हट्टी होती मी. तर ते मला म्हणले की नाही, तुला आम्ही नक्की ऍडमिशन देणार आहे, तू फक्त तुझे तिथले सगळे कागदपत्र काढून आण. आणि मग मी तिथे अर्ज दिला, ते सगळं काढून आणलं. आणि दिवाळीच्या 15 दिवस पूर्वी माझी ऍडमिशन झाली. त्यामुळे ती टर्म मला ग्रँट झाली आणि मग पुढचा प्रवास सुरू झाला. पण आधी जे आलेले होते कॉलेजमध्ये त्यांचा कोर्स पुढे गेलेला होता आणि माझी लेट ऍडमिशन. त्याच्यामुळे थोडा त्रास गेला पहिल्या वर्षी. जेमतेम पास झाले, पण 2nd, 3rd, 4th फायनलला मेरिट नाही गमावला. वा वा. कारण इच्छा तुमची एवढी प्रबळ होती डॉक्टर होण्याची. आणि आयुर्वेद क्षेत्र किती चांगलं. खरं पाहिलं तर ही आपली प्राचीन चिकित्सा पद्धती आहे आणि केवढा अभ्यास आहे आणि वनस्पतींचा सगळा समावेश त्यात येतो. त्यामुळे निसर्गाकडे तुमचा ओढा नक्कीच झाला असेल. निसर्गाच्या सानिध्यात रमायला आवडायचं का मग? अगदी अगदी. हो, निसर्गाच्या सानिध्यात. आणि आमच्या कॉलेजमध्ये बाग मोठी होती, नानाजी टांक. त्याच्यामुळे काय तिथेच अभ्यास करायचो आम्ही. मोठं एक टाकं होतं, त्या टाक्यामध्ये पाय टाकून बसायचो आणि श्लोक पाठ करायचो. फर्स्ट इयरला तेवढी हिंमत नव्हती, पण 2nd इयर पासून ठरवलं आता खूप पाठांतर करायचं आणि चांगलं पास व्हायचं. आणि तुम्हाला एक सांगू का, आमच्या वेळेस काय झालं, आम्ही 30 पैकी फर्स्ट इयरला फक्त 6 पास झालो आणि विद्यापीठातून 180 पैकी फक्त 27 पास होते पूर्ण युनिव्हर्सिटीतून, नागपूर युनिव्हर्सिटी. आणि मग 2nd इयरला 6 मधले आम्ही 3च पास झालो. आणि असे विदर्भातले सगळे मिळून टोटल 9. पण 9च्या 9 मधला मग 3rd इयर 4th इयर फायनल इयरला कोणीही गळलं नाही. म्हणजे इतके त्यावेळी रिझल्ट स्ट्रिक्ट लागत होते. म्हणजे थिअरीचा पेपर जरी चांगला गेला तरी प्रॅक्टिकल मध्ये चाळणी लागत होती. चाळणी शब्द वापरते कारण फर्स्ट इयरला खूपच मोठी चाळणी लागली होती. पण तेच तुम्ही म्हणाले ना, जिद्दी आणि हौशी आणि सगळं करून दाखवायची इच्छा असल्यामुळे तुम्ही ते सगळं करून दाखवलं. बरं, शिक्षण तर तुमचं पूर्ण झालं, मेरिट तिथे तुम्ही सोडला नाही. मग शिक्षण झाल्यावर तुम्हाला लेक्चरशिपची पण ऑफर आलेली. आणि एक असतं ना की शिक्षण झाल्यावर वडिलांना, आई वडिलांना वाटतं की बा आता सेटल व्हावं, लग्न करावं. मग जोडीदार याच क्षेत्रातला निवडला का? नाही, जोडीदार तर खूप दूरची गोष्ट राहिली. पण शिक्षण झाल्या काय झालं, जशी माझी 31 डिसेंबरला इंटर्नशिप संपली तसं त्यांनी मला दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये बोलावलं आणि 1 जानेवारीला माझ्या हातामध्ये लेक्चररची तिथलीच विदर्भ आयुर्वेद महाविद्यालयातलीच ऑर्डर दिली. आणि ती 2 विषयात होती, एक शारीरिक क्रिया आणि काय चिकित्सा. मला आश्चर्यच वाटलं, अरे इथेच आपल्याला लेक्चरशिप मिळालेली आहे. आणि मग मी तिथे 4-6 महिने काम केलं आणि त्यानंतर माझ्या डोक्यात एक जिद्द होती. कारण तेव्हा काय झालं की महाराष्ट्रामध्ये MD नव्हतं, पोस्ट ग्रॅज्युएशन नव्हतं. एक तर जयपूर, वाराणसी किंवा मग जामनगर. आणि बरेच विद्यार्थी जामनगरला जायचे. त्यामुळे मला जामनगरला जावं असं खूप वाटत होतं. पण तेव्हा कुणीतरी सांगितलं जामनगरला जायचं असेल तर हाऊस जॉब पाहिजे. आणि मग मी हाऊस जॉबकडे वळायचं असं ठरवलं. मग तिथे गोरे सर म्हणून प्रिन्सिपॉल होते. त्यांना म्हटलं मी राजीनामा देते आहे आणि मी नागपूरला हाऊस जॉब करता जाते आहे गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये, तुला मिळाला का म्हणे. म्हटलं हो मिळाला आहे, मी जाऊन आली इंटरव्ह्यूला. तर म्हणे मग राजीनामा नको देऊ. म्हटलं मग काय. म्हणे हाऊस जॉब नंतर काय करणार आहेस. म्हणे मग मला परवानगी माग
की 6 महिन्याकरता जाऊ द्या म्हणून. 6 महिन्यानंतर मी पुन्हा इथेच येऊन रुजू होईल. म्हणजे त्या काळचे लोक मिसगाईड करत नव्हते, चांगलं गाईड करायचे. म्हणजे या मुलीची नोकरी राहिली पाहिजे किंवा मी जे काही शिकवलं असेल, माझ्या आवाजाचा प्रभाव पडला असेल आणि म्हणून त्यांनी असं ठरवलं असेल की हिला आपण इथे घेऊ पुन्हा आपण. मग मी तसा तिथे अर्ज दिला आणि मग मी नागपूरला आले. मग एक हाऊस जॉब झाला, दुसरा हाऊस जॉब झाला, एक अर्धाच होता कारण त्याच्या आधीच आमच्या जो रजिस्ट्रेशन नंबर नव्हता आधी, त्यामुळे तो पहिला थोडा मिळायला आम्हाला उशीर झाला आणि दुसरा मात्र मी पूर्ण केला हाऊस जॉब. आणि मग त्याच्यानंतर तो हाऊस जॉब सुरू असतानाच डेमॉन्स्ट्रेटरच्या जाहिराती निघाल्या, प्रयोगदर्शकाच्या. आणि मग माझ्या वडिलांचे पत्र, जाहिरात आलेली आहे, राज्य निवड मंडळ औरंगाबादची आहे, तू नक्की इंटरव्ह्यू दे. आणि मी म्हटलं नाही, मला नाही द्यायचं कारण मला मास्तर नाही व्हायचं. ते म्हणे मास्तर का? म्हटलं तुम्ही मास्तर, काका मास्तर, मी मास्तर हो का? मास्तर होण्याकरता मी डॉक्टर झालेली नाही. माझं एक स्वप्न होतं, छान दवाखाना असावा आणि पेशंटची रांग असावी, सगळ्यांना वाटतं तसं. पण मग 4 महिने मी जॉईनच झाली नाही आणि 4 महिने हाऊस जॉब चालू ठेवला. तेव्हा लेले सर होते, एम.वाय. लेले, आणि त्यांनी मला सांगितलं की एका कागदावर लिहून दे की मी हाऊस जॉब कंप्लीट झाल्यानंतर जॉईन होईल. मी तसं लिहून दिलं आणि तसं लिहून दिल्यानंतर 4 महिने संपले, जे काय उरले होते माझे ते. आणि म्हणजे 31 जानेवारीला आणि 1 फेब्रुवारीला मी कॉलेजमध्ये गेलीच नाही. कारण जॉईन करून घेतली भीती होती आणि परमनंट मास्टरचा शिक्का मला नको होता. मग त्यांनी मला समजावलं, तुझ्याकरता मी अशी सीट रिकामी केली आहे की जिथे तुला रुग्णालयात पण काम करता येईल आणि कॉलेजमध्ये पण शिकवता येईल आणि तू जॉईन हो. आणि मग त्या दिवशी मी जॉईन झाली आणि मग तिथे मग रुग्णालयात पण आणि कॉलेजमध्ये पण मी काम करत होते. आणि मग नंतर जोडीदार निवडला? त्यालाही वेळ होता, त्याच्याही नंतर अजून त्याच्याही नंतर. आणि मग पुढे हा लेक्चरशिप, मग असोसिएट प्रोफेसर. लेक्चरर तर म्हणा मी खूप 12 वर्षानंतर झाले. म्हणजे डेमॉन्स्ट्रेटर मी 12 वर्षापर्यंत होती जवळजवळ, कारण तेव्हा खूप असं प्रमोशन वगैरे काही देत नव्हते. आणि आमची पूर्ण बॅचच आणि मग ती संपर्क रमककर वगैरे. म्हणजे सुरुवात नागपूरला झाली नोकरी? सुरुवात नागपूरला झाली आणि नंतर लेक्चरर म्हणून मग मी नांदेडला माझी ट्रान्सफर झाली प्रमोशननी. मग नांदेडचा अनुभव कसा होता? जवळपास 14 वर्ष तिथे तुम्ही नोकरी केली? हो, 14 वर्ष. कारण बदली मिळतच नव्हती. आणि बदली न मिळण्याचं कारण म्हणजे इथे जी व्यक्ती होती माझ्या अगेन्स्ट, डॉक्टर भोयर म्हणून, खूप छान होते, सभ्य एकदम चांगले. आणि त्यांना हलवून मला पण यायची इच्छा नव्हती. त्यांचं पूर्ण कुटुंब इथे होतं. तर तिथे मग मी लेक्चरर म्हणून, आणि लेक्चरर असताना डीपीसी जरी झाली होती तरी मी पुन्हा एमपीएससी दिली आणि एमपीएससीच्या तर्फे पुन्हा मी लेक्चरर म्हणून सिलेक्ट झाली आणि मग तिथे रमले. मग तिथलं कामाचं स्वरूप कसं होतं? तिथे पण पुन्हा हेच, हॉस्पिटल, सकाळची ड्युटी आणि मग तासिका पण घ्यायच्या. तेव्हा सगळंच म्हणजे शिकवावं पण लागायचं आणि तिथे पण पेशंट दाखवावं लागायचे विद्यार्थ्यांना. आपल्या भोवताल पेशंट असायचे, विद्यार्थी असायचे आणि तो पेशंटांना समजावून सांगायचा. असं करत करत आणि तिथे गेल्यानंतर मला असं वाटतं वर्षातच मी एचओडी पण झाली. कारण आमचे जे एचओडी होते डॉक्टर साले म्हणून, ते तिथे त्यांची बदली झाली नांदेडला आणि मला असं वाटतं वर्षापेक्षाही कमी काळात झाली असेल आणि लगेच माझ्यावर म्हणजे एचओडीचाच भार पडला. आणि मग तिथून नेटानी जोमानी आणि माझ्या सगळ्या कल्पना मला राबवता आल्या. आणि मग मी तिथे खूपच इंटरेस्ट घेऊन मस्त छान काम केलं, मजा आली. आणि मग कोणकोणत्या विद्यापीठातही तुम्ही काम केलंय? हो, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, जे औरंगाबाद विद्यापीठापासून वेगळं निघालेलं होतं, त्या विद्यापीठाच्या मॅनेजमेंट काउन्सिलवर आणि अकॅडमिक काउन्सिलवर माझी नियुक्ती झाली. आणि ते पेपरमध्ये आलं, त्याच्यानंतर पत्र आलं मला तसं. पण जेव्हा पत्र आलं तेव्हा त्या पत्रातलं मला काहीच कळलं नाही. म्हणजे हा प्रवास तुमचा महाविद्यालयीन प्रवास ते विद्यापीठ प्रवास बराच लांबचा होता. पण तिथेही तुम्ही उत्तम कामगिरी केली आणि तिथेही तुम्हाला छान प्रोफेसर म्हणून चांगल्या पदावर तुम्हाला नोकरी मिळाली, लोकांनी अप्रिशिएट पण केलं. पुढचाही प्रवास जाणून घेऊया, पण ब्रेकची वेळ झालेली आहे. दर्शक हो, कार्यक्रमात घेऊया एक छोटासा ब्रेक, भेटूया लगेचच. दर्शको, या छोट्याशा विश्रांतीनंतर कार्यक्रमात पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. वैद्य मीरा औरंगाबादकर आपल्यासोबत आहेत आणि छान माहिती त्या आपल्याला देत आहेत. ही माहिती आता पुढे जाणून घेऊया. मीरा, ते सुरुवातीला खूप छान तो प्रवास उलगडून दाखवला, कसं होतं बालपण, मग नोकरीनिमित्त आलेले अनुभव, मग तुमचं ते जॉईनिंग आणि अनेक अशा गोष्टी. तर आता तुमच्या मूळ याच्यावर येऊया की तुम्ही जे कार्य करता, आयुर्वेद चिकित्सा पद्धती, तर ती नेमकी काय आहे, कशा पद्धतीने दिली जाते, हे जाणून घ्यायचं आहे आम्हाला. मी खरं सांगू का, मी मुख्य म्हणजे पंचकर्मच जास्त करते रुग्णांवर. बरं. आता पंचकर्म म्हणजे काय, तर ते 5 प्रकारची कर्म आहेत: वमन, विरेचन, बस्ती, रक्तमोक्षण आणि नस्य. आणि पंचकर्म करून चिकित्सा केली आणि रुग्ण जर बरा झाला, होतोच, तर तो पुन्हा उद्भवत नाही.
आणि नुसते औषधं देऊन जर तुम्ही रुग्णावर चिकित्सा केली तो कधी ना कधी पुन्हा एकदा उद्भवू शकतो, अशा अर्थाचं आमच्याकडे वक्तव्य आलेलं आहे. तर म्हणून मी ठरवलं की आपण पंचकर्मच करायचं. आणि मग एक 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 तिथे मी HOD असल्यामुळे सगळे अधिकार माझ्या हातामध्ये आलेले असल्यामुळे मला मोकळेपणाने खूप छान काम करता आलं नांदेडला. आणि म्हणून मग कफाच्या विकारावर वमन, म्हणजे उदाहरणार्थ अस्थमा कुणाला झालेला आहे, काही झालेलं आहे, खोकला जास्त येतो आहे किंवा अजून उरस्थानाचे विकार आहेत, तिथे आम्ही वमन करायचो. वमन म्हणजे काय, उलटीचं औषध. आणि ते उलटीचं औषध आम्ही तिथे द्यायचो. आणि तिथे मग आम्हाला सकाळी 6 पासून जावं लागायचं आणि पेशंटला उलट्या. तर 17-17, 18-18 लिटर पेशंटला आम्ही ज्येष्ठ मधाचा काढा पाजायचो. आणि त्याच्यानंतर जो उलटीतून कफ पडून जायचा आणि तो वसंत ऋतूतच करावा लागतो, कारण वसंत ऋतू हा कफ प्रकोपाचा काल आहे. आणि म्हणून मग असे छान पेशंट आमचे बरे व्हायचे. मग त्याच्यानंतर विरेचन पण द्यायचो. विरेचन म्हणजे संडासला जास्त होणारा औषध, म्हणजे दोष शरीराच्या बाहेर काढणं, अशी ही चिकित्सा आहे. विरेचन हे शरद ऋतूत करावं लागतं आणि बस्ती हे वर्षा ऋतूमध्ये करावं लागतं. पण तसे बस्ती आपण वर्षभर सुद्धा देऊ शकतो. आणि बस्ती देणं म्हणजे काय, तर संडासच्या माध्यमातून औषध आतमध्ये टाकणं. आणि ते भरपूर प्रमाणात आपण टाकू शकतो. आणि पॅरालिसिसचे पेशंट, त्याच्यानंतर तुमचे सर्व्हायकल स्पॉन्डिलायटिस, लंबर स्पॉन्डिलायटिस अशासारखे पेशंट, सायटिका किंवा वातविकार ज्यांना होतात त्यांना बस्ती प्राधान्याने द्यायला पाहिजेत. आणि वाताचे विकार हे सामान्यपणे 60 नंतर उद्भवतात, तो वाताचा काल पण असतो. त्याच्यामुळे बस्ती देऊन छान आम्ही पेशंट बरे करत होतो. आणि त्वचा रोगावर मी रक्तमोक्षण भरपूर केलेलं आहे. की स्किन डिसीज जर झाले आणि तुम्ही आधी औषधोपचार करावा लागत होता, पण औषधं देऊन जर रक्तमोक्षण केलं शरद ऋतूमध्ये तर त्याचा खूपच चांगला. शरद ऋतू म्हणजे कोजागिरीचा काळ, म्हणजे जो आपला नवरात्राच्या नंतरचा काळ किंवा त्यातला काळ. आणि ते रक्तमोक्षण जर केलं तर पेशंटचे स्किनचे डिसीज सुद्धा जात होते. आणि याशिवाय नस्य म्हणजे नाकातून औषध टाकणं, कारण नासा ही शिरसोद्वारम, त्यामुळे नाकातून टाकलेलं औषध शिरापर्यंत व्यवस्थित पोहोचतं. आणि आपल्याला माहिती आहे नाकातल्या सर्जरी म्हणजे शिरातल्या सर्जरी सुद्धा नाकाच्या दारातून नासाच्या याच्यातून करत असतात. त्याच्यामुळे कसं आहे की त्याचा उपयोग त्या काळामध्ये चरक सुश्रुत वाग्भटांनी किती चांगल्या पद्धतीने करून घेतला की डोक्यातलं जर औषध पोचायचं असेल तर कसं पोचवायचं. आणि म्हणून ते नासा मार्गाने औषध देण्याचा नस्य एक आहे. तर त्यांनी पण आम्ही खूप छान, म्हणजे अर्धित होतं, म्हणजे तोंड वाकडं होतं कोणाचं, म्हणजे पॅरालिसिसचा तो एक भाग आहे. तर नासा मार्गाने औषध दिल्यानंतर पेशंटला खूप छान वाटतं. तर असे 5 कर्म आहे. आणि या 5 कर्माच्या आधी स्नेहस्वेदन करावं लागतं. तर ते आता रुग्ण पाहून आम्ही करत असतो. बरोबर. मग आता हे जे पंचकर्म याबद्दल सांगितलंय, मग पंचकर्म कोणी, केव्हा आणि का करावं, काय सांगाल थोडक्यात? आता पंचकर्माचं कसं आहे, रुग्णाला तर करावंच, पण स्वस्थ व्यक्तीने सुद्धा वर्षातून एकदा करून घ्यावं. कारण हे जसं आपण गाडी ओव्हरहॉलिंग करतो तशी बॉडी ओव्हरहॉलिंग आहे. म्हणून शरीराला मालिश करून शेकून सगळ्या प्रकारचे पंचकर्म जे 5ही प्रकारचे ते आपण नक्कीच करून घ्यायला पाहिजे, स्वस्तांनी सुद्धा. कारण आयुर्वेद हा स्वस्तस्य स्वास्थ्य रक्षणमच, पहिले स्वस्ताचं स्वास्थ्य राखा, माणूस चांगला जगला पाहिजे, चांगला राहिला पाहिजे, त्याच्याकरता निर्माण केलेला आहे. त्यानंतर व्याधी तानामच्या व्याधी परिमोक्षणम, म्हणजे मग व्याधी झालेल्या रुग्णाचं तर करायलाच पाहिजे, पण आधी सामान्य लोक सुद्धा हे पंचकर्म करू शकतात त्या ऋतूमध्ये. जुने आजार सुद्धा यातून बरे केले जातात, म्हणजे आयुर्वेद हे वरदान समजलं जातं त्या गोष्टीला. नक्कीच नक्कीच नक्कीच. त्यामुळे मग कशा पद्धतीने आणखीन तुम्ही ट्रीटमेंट दिलेले आहेत? नाही, अजून हे सगळे तर पद्धत आम्ही वापरलीच, पण एक उदाहरण थोडंसं मी तुम्हाला सांगू शकते की एक पेशंट माझ्याकडे आला आणि मुलगा होता 8वी-9वीतला, आणि त्याला प्रचंड मायग्रेन, म्हणजे खूप डोकं त्याचं दुखत होतं की, आणि ते कधीही दुखायचं, शाळेतून त्याला घरी यायला लावायचं, त्याच्यामुळे पालकही बेजार होते. आणि मग मी डॉक्टर आहे, म्हणजे आमच्या नातेवाईकाच पैकी होता, मी डॉक्टर आहे माहित होतं, पण मी कसं म्हणू माझी ट्रीटमेंट घे म्हणून. पण तरी शेवटी मी म्हटलं की नाही, तू माझी ट्रीटमेंट घेऊन बघ, कारण सगळं CT स्कॅन MRI सगळं झालेलं होतं. आणि मग आम्ही त्याला शिरोधारा केल्या आणि नस्य केलं. हे 1.25 महिन्यापर्यंत केलं. त्यानंतर आज तो मुलगा, त्याचा लग्न झालेला आहे, लग्न होऊन 4-5 वर्ष झालेलं आहे, त्याला अजूनपर्यंत तो त्रास उद्भवला नाही. बरं. असाच एक अस्थमाचा पेशंट मी तुम्हाला सांगू शकते जर वेळ असेल तर. कारण कसं आहे की सायन्स कॉलेजमध्ये होते, लॅबमध्ये काम करत होते, 50 वर्षाचे असताना माझ्याकडे आले. आणि मग त्यांना आम्ही म्हटलं वमन घ्या, तर ते म्हणे मला शक्य नाही. म्हटलं तुम्ही वमन बघायला या. मग आम्ही त्यांना वमन बघायला बोलावलं. नाही म्हणे मॅडम, मी हे करू शकणार नाही. म्हटलं दरवर्षी मेडिकलमध्ये भरती होता ना, आणि सीझनमध्ये पावसाळ्यामध्ये 4 ते 5 वेळा होता. म्हटलं घरातले लोक सण पण साजरा करू शकत नाही, मग करा ना ट्रीटमेंट. मग त्यांचं आम्ही वमन केलं. एका वर्षी केलं, दुसऱ्या वर्षी अटॅक आले, पण कमी प्रमाणात आले, म्हणजे मेडिकलला ऍडमिट करण्याची जरूरत पडली नाही. आणि त्याच्यानंतर 3 वर्ष लागोपाठ केले.
त्यानंतर ते एक दिवस माझ्या घरी आले आणि त्यांच्याबरोबर त्यांचा मुलगा होता. त्यांनी छोटीशी गणपतीची प्लॅस्टिकची मूर्ती आणली होती मला द्यायला, मी रिटायर्ड झाल्यानंतर. म्हटलं हे काय आहे? तर म्हणे मॅडम तुमच्यामुळे आमच्या घरात सण साजरे व्हायला लागले. अरे वा. नाही तर जेव्हा चातुर्मासात सण असतात तेव्हा आमचे बाबा कायम दवाखान्यातच असायचे म्हणे. म्हणजे हे फार मोठं क्रेडिट आहे. आणि बस्तीने तर GBS सिंड्रोमचा पेशंट सुद्धा आम्ही चालत घरी पाठवतो. अरे वा. म्हणजे नैसर्गिक आणि सुरक्षित अशी ही उपचार पद्धती आहे. आणि थोडंसं प्रतिबंधांवर इथे भर दिला जातो. समज वातुळ प्रकृती ज्याची असेल त्याने ते पदार्थ खाऊ नये, पण हेही जरुरी आहे ना. हो, आवश्यकच आहे. मी पथ्य सांगतोच. पण आता आजकाल कठीण आहे सांगणं. कारण आता थोडंसं जीवनशैली मुलांची बदललेली आहे आजच्या या आधुनिक पिढीबद्दल जर बोलायचं झालं तर. कारण नोकरी आहे किंवा मग कुठे हाऊस आहे आणि अशा यांनी केव्हाही कुठेही काही खायला जातं आणि झोपेच्या वेळात चुकतायत. तर अशांना आता नोकरी तर करायची आहे, पण अशांना तुम्ही काय एक आयुर्वेदिक तज्ञ म्हणून तुम्ही सल्ला द्याल? अशांना मी एक प्राधान्याने सांगेल की मैद्याचेच पदार्थ जास्त असतात जे मुलांना आवडतात ते. बरोबर आहे. त्यामुळे मैदा, मीठ आणि साखर हे तिन्ही पांढरे पदार्थ अगदी कमी प्रमाणात खायला पाहिजे. आणि ते नूडल्स आणि काय काय मी आता नावही घेत नाही त्या पदार्थांचे. तर या पदार्थांनी, कारण रोग हा सर्वेपी मंदग्नो सुतराम उदराणीच, म्हणजे अग्निमांद्यामुळे किंवा पोटातूनच सगळे रोग निर्माण होतात. कारण आपण जे काय खातो पितो, जसं राहतो त्याच्यातून काही ना काही विकार निर्माण होणार. तुम्ही ती वस्तू जर वारंवार खात गेले तर कसं होणार आहे? बरोबर. आणि त्याच्यामुळे मुलांचं सगळं बिघडूनच गेलेलं आहे. आणि जे मुलं, विहाराबद्दल थोडं बोलते की ज्यांना नाईट ड्युटी असते, आता ड्युटी तर करावीच लागणार आहे. आमच्याही शास्त्रात सांगितलेलं आहे ना, कारण नर्सेस वगैरे त्याही काळामध्ये रात्रीच्या वेळेस किंवा नाईट कॉल आल्यानंतर जागावं लागत होतं. सुरक्षा रक्षक असायचे त्याही काळामध्ये, तर तेही जागतच होते. तर एक सांगितलेलं आहे की तुम्ही रात्री जेवढे जागलात, म्हणजे समजा तुम्ही रोजची रात्रीची झोपायची तुमची वेळ जर 10, 10:30, 11ची आहे, तर त्याच्यानंतर जेवढे जागलात त्याच्या निम्मे झोप फक्त दिवसा पुरते. बरं. तुम्ही म्हणाला आम्ही रात्रभर जागलो तर आम्ही आता दिवसभर लोळत पडू, त्याने अधिक स्वास्थ्य बिघडतं. म्हणजे ही गोष्ट इथे लक्षात घेणं गरजेचं आहे. बिलकुल, नक्कीच. कारण नोकरीच्या जागी पण आपलं आरोग्यही तितकंच महत्वाचं आहे. आणि आयुर्वेद आपल्याला आपलं आरोग्य कशा पद्धतीने ठेवायला हवं, कशा पद्धतीने सुधारायला हवं याच्यासाठी आपल्याला तयार करतो. त्यामुळे या माध्यमाचा उपयोग करून घेणे खूप गरजेचं ठरतं. आणि असे अनेक प्रश्न आहेत मनामध्ये या विषयाचे. पण आता ब्रेकची वेळ झालेली आहे. ब्रेक नंतर नक्कीच मी तो प्रश्न घेईल आहे. दर्शको, कार्यक्रमात घेऊ एक छोटासा ब्रेक. भेटूया लगेचच. दर्शकों, या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सखी सह्याद्री या कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत. निसर्गाच्या सानिध्यात आरोग्याचं समाधान या शीर्षकाअंतर्गत वैद्य मीरा औरंगाबादकर आपल्यासोबत आहेत आणि मनमोकळ्या गप्पा सुरू आहेत. छान अनुभव, महत्त्वपूर्ण गोष्टी त्या आपल्याला सांगत आहेत. पुढेही जाणून घेऊया. मीराताई, ब्रेकवर जाण्याआधी आपण पंचकर्म काय, कशा पद्धतीने ते दिल्या जातं यावर सविस्तर तुम्ही छान सांगितलं. आणखीन या संबंधित एक मला प्रश्न असा होता की अनेक पॅथी आपल्याकडे आहेत, अनेक त्यानुसार आपण उपचार पद्धती सुद्धा त्यावर घेतो. पण अनेकदा असं लक्षात आलेलं आहे की या अनेक प्रकारच्या पॅथींचा औषध उपचार घेऊन शेवटी आयुर्वेदाकडे वळल्या जातं. तर काय प्रकाश टाकाल तुम्ही यावर? खरं म्हणजे सगळ्याच पॅथी आपापल्या ठिकाणी श्रेष्ठ आहेत. हो, कुठलीच पॅथी नगण्य अशी नाहीच. प्रत्येक पॅथी श्रेष्ठच आहे. पण होतं कसं की लोक आधी आमच्याकडे येतच नाही कुठल्याच पेशंटला घेऊन. येतात ते एवढं मोठं असं बंडल घेऊन येतात की आम्ही इतक्या ठिकाणी ट्रीटमेंट केली आणि आता तुम्ही काय करू शकता. आम्हाला असं वाटतं आम्ही काय सुपर डुपर स्पेशालिस्ट आहे का? बरोबर आहे की नाही? पण त्याच्यातूनही मार्ग काढत आम्ही पेशंट बरे करतो. पण मला असं वाटतं की हे आयुर्वेद हे जीवनाचं शास्त्र असल्यामुळे सगळ्यांनी आधी पहिल्यांदा आयुर्वेदाकडे यायला पाहिजे. दुसऱ्या पॅथीबद्दल मी बिलकुल वाईट बोलणार नाही आणि तो बोलण्याचा माझा अधिकार पण नाही. पण माझ्या पॅथीबद्दल बोलण्याचा मला नक्कीच अधिकार आहे. त्याच्यामुळे आधी आयुर्वेदाची ट्रीटमेंट घेऊन पहा, एक 7, 8, 10, 15 दिवस, आणि त्याच्यानंतर तुम्ही दुसरीकडे जाऊ शकता हवं तर. पण तसं व्हायला वेळ लागेल अजून असं मला वाटतं आहे. आणि आमच्याकडे पण असे औषध आहेत ना जे एका दिवसात बरे करू शकतात. नाही असं नाहीये, फक्त तुम्ही योग्य ठिकाणी पोहोचला पाहिजे. बरोबर. तर इतके वर्ष ही नोकरी, अनेक रुग्णांना तुम्ही तपासलं आणि इतकं छान रिझल्ट त्यांचे आलेले आहेत. ही एक छान तुमची जमेची बाजू होती. दुसरी तुमच्या हातात लेखणी होती. उत्तम तुम्ही लिखाण करता, उत्तम कविता रचता. तुम्हाला लिखाण कसं काय सुचलं? आणि आयुर्वेदावरच बरंच लिखाण केलंय तुम्ही. आयुर्वेदावर बरंच लिखाण केलेलं आहे आणि आयुर्वेदाचे छोटे छोटे विषय घेऊन, जसं शिरशूल, मग त्याच्यावर लिहिलं जे सामान्य लोकांना कळावं म्हणून. बरोबर आहे. आमवात,
असं प्रत्येक एक व्याधी घेऊन त्याच्यावर थोडं थोडं लिहिण्याचा प्रयत्न केला होता. काही लेख मासिकांमध्ये प्रसिद्ध झालेले आहेत, आयुर्वेद मासिकामध्ये. कधी कधी वर्तमानपत्रात पण देत होती की जेणेकरून जनजागरण व्हावं, प्रचार व्हावा, प्रसार व्हावा, हा त्यामागचा उद्देश होता. बरोबर. अनेक आकाशवाणीवर आपले कार्यक्रम देखील या संदर्भात झालेले आहेत आणि व्याख्यानाच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही अनेक प्रकारचे महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत, संदेशपर मुद्दे मांडले आहेत. म्हणजे जवळपास 550च्या वर तुमचे व्याख्यान झालेले आहेत. तर काय मुद्दे मांडले त्यात मांडत असताना सगळे विकारच घेतले आणि विकार घेऊन पंचकर्माचा जास्त प्रचार आणि प्रसार करण्याचा प्रयत्न केला. कारण लोकांना पंचकर्म म्हटलं की भीती वाटते. नुसते औषधं खायला द्या, गोळ्या खायला द्या, पण दोष जर शरीराच्या बाहेर काढायचे असतील तर पंचकर्म करणं आवश्यक आहे. त्यामुळे त्याच्यावर माझा विशेष करून जास्त भर. बरोबर. आणखीन एक जोड सुंदर कविता तुम्ही रचता आणि मला तर नाही वाटत की तुम्हाला फावला वेळ मिळत असावा, पण जर मिळालाच तर नक्कीच कविता तिथे रचल्या जात असतील. समय सूचकता ही भरपूर आहे तुमच्यामध्ये. तर आतापर्यंत कोणते विषय कवितेला तुम्ही निवडलेत? विषय बरेच घेतलेले, जसं काय कुठलाही विषय मिळाला किंवा एखादा सेमिनार जरी झाला तरी त्या सेमिनारवर मी कविता करून टाकत असे. बरं. असं मला करता येत होतं. रला ट टला फ जोडणे, त्याच्यात मी जरा पटाईत होते. नाही, पण असं सोपं नाहीये, सृजनशील मन लागतं याला. हो. तर आतापर्यंत किती कविता रचल्यात? जवळजवळ 50 ते 70 आहेत. वा वा. आणि विषय असे सगळे बाकीचे पण आहेत. शेतीचे विषय जास्त आहेत. बरं. आणि काही विषय आयुर्वेदाचे पण आहेत. जसं आता बस्तीवर कविता केली, रक्तमोक्षणावर कविता केली, वमनावर कविता केली. म्हणजे मग ते भाषण झाल्यानंतर त्याच्यानंतर त्याच्यावरची कविता म्हणून जेव्हा मी दाखवते तेव्हा लोकांना वाटतं याच्यावर पण या कविता करू शकतात. म्हणजे रक्तमोक्षण किंवा बस्ती हा कवितेचा विषय असू शकतो, हे लोकांना आश्चर्य वाटतं. आणि स्फुट लेखन हा एक खूप छान प्रकार आहे लेखनाचा. त्यात तुम्ही गवताचं बी हा एक विषय घेतला, हेल्मेट हा एक विषय निवडला. म्हणजे सहजासहजी असं लक्ष जात नाही या विषयाकडे. तर ते कसं सुचलं तुम्हाला? माहित ते मी सांगू शकत नाही, पण असं म्हणतात कविता प्रसवते. बरोबर. तशी ती मला प्रसवली असेल. आणि मॅक्झिमम कविता मला प्रवासातच सुचतात. बरं. कुठे शेत पाहताना, कुठे काही पाहताना. म्हणजे कागद पेन तयार असतो, सुचलं की लगेच उतरवलं. तो मिस्टरांजवळ असायचा. बरं. आणि आता इतकं छान कवितेवर आपण बोलला आहात, तर 4 ओळी तुम्हाला जी आवडते सगळ्यात जास्त कविता किंवा भावली इतक्या वर्षांमध्ये, त्याच्या 4 ओळी आम्हाला नक्कीच ऐकायला आवडतील. अगदी नक्कीच. माझ्या या कवितेचं शीर्षक आहे अंकुर. अंकुर म्हणजे धान्याला जसा एक अंकुर येतो शेतात पेरल्यानंतर, त्याच्यावरची एक छोटीशी कविता आहे. अंकुराला फुटताना वाटली लाज, त्याने झुकवली आपलीच मान. तो म्हणे मी मान झुकवली खाली, भूमातेस वंदन करण्याची घाई. भूने दिला आशीर्वाद, म्हणाली अंकुराला ताठ मानेने शिक जगण्या आयुष्याला. तेव्हापासून अंकुराने कधी झुकवली नाही मान, होण्यासाठी ताठ देठ फुटण्याची पाहिली त्याने वाट. पानांनाही तो म्हणे पकडा मला घट्ट, जगावं लागेल तुम्हाला न पडता पिवळे फट्ट. पानांनी ऐकले त्याचे हलविली मान, जन्मा घातले फुला फळविण्या फळा. फळात भरला रस श्रम श्रमवी मानवा, पडे बाहेर बी म्हणे मला रुजवा, म्हणे मला रुजवा, म्हणे मला रुजवा. खूप छान. कोणी म्हणेल आयुर्वेदिक डॉक्टर इतक्या छान कविता करू शकतं का? ती आपल्या आवडीची गोष्ट आहे आणि तेच की इच्छा असेल तर आपण सगळ्या गोष्टी करू शकतो. आणखीन एक गुण आहे, मी आता तोही सांगते की आयुर्वेदिक उखाणे सुद्धा तुम्ही खूप छान पद्धतीने जमवलेले आहेत. तर तेही 4 उखाणे आम्हाला ऐकायला आवडतील ना, 4 ओळींचे? 4 ओळीचा उखाणा किंवा कुठलाही तुम्ही. आता काविळा व्याधी असतो की नाही कामाला, म्हणजे ज्याला आपण जॉन्डिस असं म्हणतो, त्याच्यावर प्रत्येक उखाण्याची मी पहिली ओळ आयुर्वेदातली घेतली आहे, दुसरी माझी घेतलेली आहे. तर आणि त्याच्यावर आरोग्यवर्धिनी नावाचं एक औषध आहे, ते आम्ही कावीळमध्ये देतो. तर कामालेवर उत्तम आरोग्यवर्धिनी म्हणजे आरोग्यवर्धिनी आणि रावांची मी सहधर्मचारिणी. पित्त कफाला फिरवतो वायू, ह्यांच्याशिवाय कशी मी राहू अशासारखे. किंवा मग चरक सुश्रुत वाग्भट आमच्याकडे जे सांगितलेलं आहे, तर वाग्भट असावा कंठात, सुश्रुत असावा मस्तिष्कात, मात्र चरक असावा हृदयात. रावांचं नाव घेऊन खरं तर मी आज या व्याख्यानाची करणार होती सुरुवात. बघा बरं किती छान. अजूनही तुमच्या या सगळ्या गोष्टी लक्षात आहेत. तर मग विद्यार्थी आणि तुमचं कसं नातं होतं? कारण विद्यार्थ्यांनी तुम्हाला नक्कीच याबाबत विचारत असतील, तर कशा पद्धतीने तुम्ही त्यांना इतर गोष्टीतही मार्गदर्शन करत होता? हो, नक्कीच. तर विद्यार्थ्यांचं UGच्या विद्यार्थ्यांशी जवळीक असायची नसायची अशातला भाग नाही. आणि नांदेडला जेव्हा मी गेली ना मॅडम, तर तेव्हा तिथे मुली परकर पोलके घालून यायच्या. बरं. आता ते काम मी तिथे पार पाडलं की नाही, हे सगळे लोळतात वॉर्डमध्ये वगैरे वगैरे. तर तिथे तेव्हा माझी खूप विद्यार्थिनीशी जवळीक निर्माण झाली आणि हॉस्टेल इन्चार्ज पण होती मी तिथे नांदेडला. त्याच्यामुळे खूपच छान. पण UG पेक्षा PGच्या विद्यार्थ्यांशी अगदी म्हणजे फॅमिलियर नातं निर्माण होतं. फॅमिलियर म्हणजे त्या सोडून जातात तेव्हा आपल्याला वाईट वाटतं आणि त्या म्हणतात की नाही मॅडम, तुम्ही आम्हाला आईसारखं मार्गदर्शन केलं, असं केलं तसं केलं. म्हणजे अभ्यासाचं तर शिकवायचोच, पण बाकीच्याही गोष्टी
त्या माझ्याजवळ मनमोकळेपणाने बोलत होत्या, कारण माझा मोकळा स्वभाव होता हे त्यांना. आणि अजूनही स्टुडंट तुमच्याकडे येतात, तुमचं मार्गदर्शन घेतात, तुम्हाला गुरु मानतात, हे किती कौतुकास्पद आहे. म्हणजे एवढं तुमचं शिक्षण तुम्ही त्यांना दिलं, वाहिलं, शिकवलं, ते कामी आलंय आणि अगदी समाधान तुम्हाला एक गुरु म्हणून मिळालेलं आहे. आणि त्यासोबत तुम्ही आयुर्वेद जो तुमचा जवळचा विषय त्याचा प्रचारही अनेकदा केलेला आहे, अनेक विविध उपक्रमातून. तर ते कोणते उपक्रम आणि कशा पद्धतीने ते केलं? ते उपक्रम करता येईल म्हणजे कुठे शारदोत्सवात व्याख्यानाला जायची, कुठे किटी पार्टीमध्ये मला बोलवत होते की सांगा तुम्ही आम्हाला आयुर्वेदाबद्दल काहीतरी, असं लोक मला बोलवायचे, तर तिथेही करायची. आणि मग कसं असतं शाळेमध्ये ते NSS असतं ना कॉलेजमध्ये, तर त्या NSSच्या माध्यमातून पण सगळे तिथे आयुर्वेदाचेच कार्यक्रम आम्ही मॅक्झिमम घ्यायचो आणि तिथे पण मला व्याख्यानाला वगैरे बोलवायचे NSSच्या याच्यामध्ये. त्याच्यामुळे गावकऱ्यांपर्यंत ते सगळं पोहोचायचं. बरोबर. कारण आपण म्हणतो ना की निसर्ग आपला हा एक वैद्य आहे, गुरु आहे, पालक आहे, थोडक्यात आपलं जीवन आहे. ज्ञानेश्वरांनी सांगितलंय की वृक्षवल्ली आम्हा सोयरे. म्हणजे वृक्ष संवर्धन हाही मुद्दा त्यातून तुम्ही अनेक जणांना सांगू शकता की नाही, आजच्या काळामध्ये ती गरज आहे. तुम्ही जंगल वाचवा आणि वनस्पती ज्याच्यापासून औषधं बनवतो तेही टिकणं गरजेचं आहे. तर कशा पद्धतीने तुम्ही आता नवीन पिढीलाही सांगाल की नाही, यातून हा मुद्दा तुम्ही स्पष्ट करा? तर घरात सुद्धा आपण लावू शकतो ना वनस्पती. जसं अडुळसा लावू शकतो, कोरफड लावू शकतो. साधं घरामध्ये बाजारातून आणलेलं आलं, त्याला जर कोंब फुटला असेल तर ते एखाद्या कुंडीत खोचून द्या की तुम्हाला आल्याचं औषध तयार करता येतं घरच्या घरी. बरोबर. तुळस तर प्रत्येकाच्या घरात असतेच, किंवा ती असायलाच पाहिजे. म्हणजे असे सगळे जे वनस्पती जे असतात, जर एखाद्याच्या घरी अंगण असेल तुम्ही तर म्हणते त्यांनी एरंडेचे झाड सुद्धा लावावं. बरं. कारण कावळी झाल्यानंतर एरंडेच्या पानाचा रस खूप चांगला उपयोगात पडतो, त्याच्यामुळे ते पण त्यांनी लावावं. त्यानंतर धोत्रा, रुई, हे रस्त्याने जाताना आपल्याला ही झाडं दिसतात. एखादं उपटलं ना आपल्या घरी जर एखादा कोपरा असाच पडलेला असेल तर तिथे लावायला काहीच हरकत नाही. आणि स्वयंपाक खोलीत सुद्धा आपला तो खजिनाच आहे ना मसाल्यांचा. तर म्हणजे मला आठवतं ना, ऊन असलं की आजी हातामध्ये गुळाचा खडा द्यायची आणि प्यायला पाणी, की तू उन्हातून आली आहे किंवा घसा खराब असेल तर हळद दूध घे. म्हणजे घरच्या घरी सुद्धा तुम्ही हे औषधं उपयोगात आणू शकता. आणि छान सांगितलं की घरच्या बागेमध्ये तुम्ही ही झाडं लावली तर नक्कीच उपयोगात येतील. मी तुम्हाला सांगू का, ज्येष्ठ नागरिक जेव्हा माझ्याकडे येतात आणि जेव्हा पोट स्वच्छ होत नाही त्यांचं आणि पैसाही नसतो, सगळ्यांनाच पेन्शन असते असं नाही, मी त्यांना सांगायची सोप ओवा, धने जिरे, सुंठ मेथी, लहान चमच्याने 1-1 चमचा घ्या, पेलाभर पाण्यात उकळवा, रात्रभर झाकून ठेवा, सकाळी उठून कोंबट करा, पाणी पिऊन टाका, सावकाश प्या, हळूहळू प्या, अर्ध्या तासात प्या हवं तर. आणि त्याचा जो चोथा उरतो बल्क, त्याच्यामध्ये थोडंसं सेंधे मीठ शिंपडा आणि ते 4 वाजता खाऊन घ्या. बरं. आणि त्याने सगळ्यांचे पोट, म्हणजे जसं ग्राईप वॉटर असतं ना लहान मुलांचं, तसं त्याला मी नाव दिलं होतं, एडल्ट ग्राईप वॉटर. छान. म्हणजे बोलता बोलता आम्हालाही ते कळलं. पुढचाही प्रवास जाणून घेऊया, पण विश्रांतीची वेळ झालेली आहे. बहुगुणी व्यक्तिमत्वाच्या धनी असलेल्या मीराताईंशी पुढेही गप्पा मारूया. इथे थांबूया, भेटूया लगेचच. दर्शक हो, या विश्रांतीनंतर सखी सह्याद्री या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत आहे. मीराताईंशी गप्पा मारत आहोत. पुढचेही प्रश्न जाणून घेऊया. मीराताई, खूप छान पद्धतीने तुम्ही आम्हाला सांगत आहात, थोडं बहुत मार्गदर्शन करत आहात, छान माहिती, छोटे छोटे नुस्खे आम्हाला कळत आहेत की कशा पद्धतीने थोडं आरोग्याकडे आपल्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. हा सगळा व्याप्त होताच शिवाय तुम्ही यासोबत सामाजिक संस्थांशी सुद्धा जोडल्या गेलेल्या होत्या. अनेक उपक्रमांद्वारे तुम्ही छान मेसेज पण दिलेले आहेत. तर कोणत्या संस्थांशी तुम्ही जोडल्या आहेत आणि कशा पद्धतीने तिथे कार्य करता? मी सेक्रेटरी होती बरं शाळेमध्ये असताना, आणि कॉलेजमध्ये पण LR म्हणून होती, विदर्भ आयुर्वेद महाविद्यालयामध्ये. तर तेव्हा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची मी मेंबर झाली होती. आणि तेव्हापासूनच मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं काम खूप सक्रियतेने म्हणजे केलेलं होतं. म्हणजे एवढं शिक्षण, या दवाखान्यातून त्या दवाखान्यात जाणं, तेही शिकणं, पण विद्यार्थी परिषदेने खूप काही मला दिलेलं आहे. आणि मुंबईला जेव्हा अधिवेशन झालं होतं तेव्हा त्या अधिवेशनामध्ये ऑल इंडिया लेव्हलवर माझी विद्यार्थिनी प्रमुख म्हणून नियुक्ती झाली होती. पण इन द मीन टाइम तेव्हाचं मिसा आलं, म्हणजे बंदी आली, आणि इंदिरा गांधीच्या वेळेस, आणि त्याच्यानंतर मग ते सगळं बंद पडलं आमचं. पण तरी भूमिगत राहून जे भूमिगत लोक होते त्यावेळी विद्यार्थी परिषदेचे आणि संघाचे सुद्धा, त्यांना मदत करण्याचं काम आम्ही त्यावेळी भरपूर करत असो. आम्हाला एक संदेश यायचा आणि त्या संदेशाप्रमाणे आम्ही तिथे डबा पोचवणं, अमकं करणं, हे सगळे कामं केलेले आहे. दुसरी संस्था म्हणजे आयुर्वेद व्यासपीठ. तर आयुर्वेद व्यासपीठची तर मी इथली फाउंडर मेंबरच आहे, सल्लागार म्हणून आहे त्या ठिकाणी, पद आहे मला ते. आणि त्याच्यामुळे आयुर्वेद व्यासपीठचे आम्ही भरपूर कामं म्हणजे कार्यक्रम घेतो की जेणेकरून विद्यार्थ्यांना आयुर्वेदाची गोडी लागावी. नाहीतर विद्यार्थी BAMS होतात
आणि ॲलोपॅथी चिकित्सा करतात, तर तसं आम्हाला नको आहे. आणि तेवढ्याकरता म्हणून आम्ही ते आयुर्वेद व्यासपीठ मार्फत भरपूर कार्यक्रम राबवतो, क्लिनिकल मीटिंग पण त्याच्या घेतो. म्हणजे नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांना याची ट्रीटमेंट काय करायची, कारण आधी पुस्तकी ज्ञान झालेलं असतं, फारसं त्या काळात मुलांना कळत नाही, त्याच्याकरता आम्ही हे तिथे करतो. याशिवाय मी विज्ञान भारतीची एक शक्ती म्हणून शाखा आहे आणि त्या शक्तीची प्रतिभा शक्ती म्हणून पुन्हा एक शाखा आहे. त्या प्रतिभा शक्तीची सुद्धा मी फाउंडर मेंबर आहे. त्या माध्यमातून आम्ही भरपूर कार्यक्रम घेतो आणि खेड्यापाड्यात जाणं, तिथे काय करायचं असेल ते तसं कामं आम्ही करतो आणि असे बरेच कार्यक्रम त्या ठिकाणी राबवले जातात. आता अहिल्यादेवींचा सुद्धा आम्ही त्याच्या संदर्भावर पोवाडा हा कार्यक्रम एका मुलींच्या शाळेमध्ये घेतलेला होता. अशा प्रकारचे अनेक कार्यक्रम आम्ही त्या संस्थेच्या मार्फत घेत असतो. आणि तिथे पण मॅक्झिमम कार्यक्रमामध्ये मला कार्यक्रम टाळायला अजिबात आवडत नाही, कारण तिथे कुठे गेलं की आपल्या ओळखी होतात, आपलाही परिचय होतो, तिथून 2 पेशंट पण मला मिळतात, म्हणजे असं पण होतं. त्यामुळे टाळायला बिलकुल आवडत नाही. आणि याशिवाय बर्डीवर जी सेवा सदन शिक्षण संस्था आहे तिथे मी सदस्य आहे. त्यामुळे तिथे पण, आणि तिथे मी एकदा म्हणजे जेव्हा त्यांचं हॉस्टेल होतं मुलींचं, तेव्हा मी तिथे दर बुधवारी त्या मुलींना तपासायला तिथे जात असे. म्हणजे कॉलेजमधून डायरेक्ट मी तिथेच जायची आणि तिथे गेल्यानंतर मग ज्यांना कोणाला काही त्रास असेल, मुद्दाम कोणी येत नव्हतं पण त्रास असला तर यायच्या, आणि त्याच्यामुळे तिथे मी औषधोपचार हे सगळं करत होते. त्यांची जनरल म्हणजे कोणाची काही अडचण असेल, कोणाचं काही असेल, PCODचा त्रास असेल तर तोही मी तिथे उपचार करत असे आणि बरेच पेशंट बरे होत असत. पण PCOD करता मात्र पंचकर्म करावंच लागतं. एवढं पण तेच म्हटलं ना की आयुर्वेद ही एक नैसर्गिक आहे, सुरक्षित उपचार पद्धती आहेत, निसर्गाच्या जवळ जाण्यासाठी आपल्याला तो चान्स देते आहे. त्यामुळे मगाशी बोलल्याप्रमाणेच की निसर्गाचं संरक्षण जतन तर आपल्याला करायचंच आहे. आणि आपण आपल्या मुलाखतीचं शीर्षकही खूप छान घेतलंय ना की निसर्गाच्या सानिध्यात आरोग्याचं समाधान. आता पुष्कळदा असं होतं की एखाद्या दिवशी आपल्याला बरं वाटत नाही, पण तेच निसर्गाच्या सानिध्यात जाऊन एक फेरफटका मारून आलं तर किती फ्रेश वाटतं. त्यामुळे नक्कीच या बाबतीतही ओढा सगळ्याच लोकांचा असणं गरजेचं आहे. भले डॉक्टर न हो, पण बाकी सुद्धा जनजागृती म्हणा किंवा त्याबद्दलची माहिती घेणंही गरजेचं आहे. आणि तुम्ही व्याख्यानातून तो पदोपदी सांगतच असता. बरं, आता 42 वर्ष तुमची नोकरी, कितीतरी पेशंट्स तुम्ही हाताळलेले, आणि मला असं वाटतं की गरजूंना तर तुम्ही फी सुद्धा घेतलेली नाही, जे की सक्षम नव्हते, आर्थिक बळ नव्हतं त्यांच्याकडे, अशांनाही. त्यामुळे आजही ते तुमचं नाव घेतात. तर असा एखादा अनुभव तुमच्या एवढ्या या वर्षातला की एखादा पेशंट जो तब्येतीने खूप खराब होता, क्रिटिकल होता, त्याला तुम्ही बरं केलं, तुमचा अनुभव तिथे कामी आला, काय सांगाल तो अनुभव? नांदेडची एक केस मी तुम्हाला सांगू शकेल. तर पेशंटचं पोट खूप दुखायचं आणि पोट खूप फुलेल, पोट इतकं कडक होतं त्याचं की त्या पोटामध्ये आपला हात जाऊ शकत नव्हता, म्हणजे जेव्हा आम्ही तपासायचो तेव्हा. आणि मग त्याची सगळी हिस्ट्री घेतली मी. तर हिस्ट्री घेतल्यानंतर नाही, सुबह उठने के बाद भी खाना खाता हूँ, आणि त्याचं किराण्याचं दुकान होतं. तर तो म्हणे, मॅडम मेरे को एक आदत है. म्हटलं क्या आदत है? तो मैं जो भी तोलता हूँ बोले वो चबाता हूँ बोले, यानी दिन भर मैं चबाता ही रहता हूँ बोले. म्हटलं आता हे एवढं जर हा सगळं खात असेल, डाळ तांदूळ शेंगदाणे शाक खाणं गोष्ट वेगळी, पण डाळ तांदूळ साबुदाणा सुद्धा मी चावतो म्हणे आणि चावून चावून तो गिळतो, तर मग याचं पचन कसं होणार पुढे जाऊन? म्हणून मी तो विचार केला आणि मी त्याला म्हटलं ठीक आहे, मी तुला बरं करू शकते, पण म्हटलं तुला पथ्य नहीं बोले, मैं परहेज तो नहीं करूंगा. मतलब परहेज नहीं करूंगे तो मैं ट्रीटमेंट भी नहीं करूंगी, क्योंकि परहेज के बेकर ये नहीं हो सकता. तो बोले फिर क्या करना? तो वापस गेला. वापस गेल्यानंतर मग तो हैदराबादला गेला. तिथे त्यांनी सांगितलं ऑपरेशन करावं लागेल. तर त्याच्या मनात भीती घालायची म्हणून सांगितलं की काय सांगितलं मला माहित नाही, पण ते म्हणे सोनोग्राफी वगैरे वगैरे सगळे त्यांनी केले आणि ते म्हणे ऑपरेशन करावं लागेल. वापस आला पेशंट. बोले मॅडम आप जो बोलेंगे वो मैं करूंगा. तर मी म्हटलं ठीक आहे. मग मी त्याला काय केलं की त्याला म्हटलं या औषधावर तुला फक्त मुगाचं वरण आणि एक भाकरी खावी लागेल सकाळी आणि एक संध्याकाळी भाकरी आणि मुगाचं वरण, बाकी काहीही खायचं नाही. दुकानामध्ये तोंडावर पट्टी लावून जा, असं मी त्याला सांगितलं. आणि मग मी त्याला काय दिलं? काही नाही, गूळ आणि आलं एकत्र करायला सांगितलं. सकाळी उठून सकाळ संध्याकाळ खायला दिलं. सुंठीचं चूर्ण दिलं. ते गरम पाण्यामधून उकळून त्याच्या बायकोला समजून सांगितलं की 2 लोटे पाणी करून ठेव आणि हे पाणी, याला फक्त पाणी मागितलं की हेच पाणी द्यायचं. अशा पद्धतीने केवळ साध्या औषधोपचारांनी मी त्याला दर 7 दिवसांनी तो येत होता. मग ते पोट नरम होत गेलं, हे होत गेलं. अब मैं कप खाऊ, अब मैं कप खाऊ. आणि तो मांसाहारी होता. मग त्याचा मांसाहारी बंद केला मी. तर तो म्हणे हे तर काही ठीक नाही म्हणे मॅडम, बहुत लालच तर बहुत होती है. मतलब जाओ फिर हैदराबाद जाओ, ऑपरेशन करके आओ, लालच निभाओ आपकी, असं मी त्याला सांगितलं. आणि त्याच्यानंतर तो बऱ्यापैकी चांगला बरा झाला. आणि मग मी त्याला हे समजून सांगितलं की अरे बाबा, पोटात जो अग्नी आहे बिरबला सारखा, ते बिरबलाची गोष्ट नाही का ती खिचडी पकवायला लावली खाली, म्हटलं तुझा अग्नी कमी झालेला आहे, ज्याने आपलं शरीरातलं अन्न पचतं आणि तू दिवसभर खातोय,
त्याला विश्रांतीच देत नाही, मग होईल कसं तुझं बरं? आणि मग त्याला ते समजलं, मग पटलं आणि मग तो रुग्ण पूर्णपणे बरा झाला. अरे वा, म्हणजे किती समजावून सांगणं. तुमच्याही पेशन्सची कमाल. खूप. रुग्णाला तर पेशन्स ठेवावाच लागतो, पथ्य करावंच लागतं, पण शेवटी कुठे बरं होण्यासाठी या गोष्टी कुठेच त्या हरकत नाही की त्या गोष्टी सोडून देणं. बरोबर आहे. एकदा बरं झाल्यावर मग पुन्हा आपण व्यवस्थित आनंदात जीवन जगू शकतो ना. जगू शकतो, पण पुन्हा तसंच त्याला म्हटलं पुन्हा तू असं कधीच खायचं नाही, नॉनव्हेज तर तुला सोडावंच लागेल म्हटलं, कारण ते खूप जड आहे पचायला. ज्याला खायचं आहे त्याला खाऊ दे, पण तू खाऊ नको. त्याची बायको म्हणे की त्याला म्हणजे ए मील विदाउट मीट, हाऊ ए मील, असं तो म्हणतो म्हणे. मग आता म्हटलं हे तर खूपच झालं बा. म्हटलं तुम्हाला ते खाताच येणार नाही आणि लघु आहार घ्या, धानाच्या लाह्या खा भूक लागली तर, आणि त्यानंतर तो बरा झाला. दुसरा अजून एक पेशंट सांगता येईल, जीबीएस सिंड्रोमचा पेशंट होता. म्हणजे त्याच्यात पूर्ण शरीराची शक्ती जाते त्या विकारामध्ये. एक तर बरेचसे पेशंट त्याच्यामध्ये पहिल्या 3 आठवड्यामध्ये जातातच, पण त्यातून जे वाचतात ते मग फिरून फिरून आमच्याकडे येतात. तर तसाच एक पेशंट माझ्याकडे आला होता, पूर्ण हातपाय काहीच करता येत नव्हतं, पण त्या पेशंटला सुद्धा आम्हाला यश करण्यात आणि त्याच्यासारख्या अशा अनेक पेशंटला आम्हाला यश आलेलं. बरोबर, म्हणजे इतके वेगवेगळे पेशंट, त्याचा विचार करणं, तसा औषध उपचार, त्याची शरीर रचना कशी आहे, त्याची वृत्ती कोणती आहे, वातू आहे की कफ प्रवृत्ती आहे, म्हणजे खूप अभ्यास करावा लागतो आणि त्यानुसार त्याला औषध देणं गरजेचं ठरतं. खरंच तुमचंही कौतुक. तुम्हाला एक सांगू का, मध्ये बोलते थोडंसं, की पीसीओडीच्या केसेस आणि वंध्यत्व याच्याकरता आयुर्वेदामध्ये वातव्याधीमध्ये हे सांगितलेले आहेत. वातव्याधी गर्भ शुक्र रजोनाश स्पंदनम गात्र सुप्तता ही एक ओळ दिलेली आहे. आणि मी म्हटलं आपण या पीसीओडीवर म्हणजे गर्भनाश, शुक्रनाश आणि रजोनाश याच्यावर आपण काम करायचं. म्हणून असे जर पेशंट आले की ज्यांचं पहिल्या महिन्यात गर्भ पडतोय, तिसऱ्या महिन्यात गर्भ पडतोय, त्या लोकांना बस्ती चिकित्सा दिल्यानंतर अनेक महिलांना मी आई होण्याचं सौभाग्य लाभू दिलेलं आहे. आणि पीसीओडीच्या सुद्धा अनेक केसेस माझ्या हॉस्टेलमध्ये पीसीओडीच्या केसेस पटापट बऱ्या होतात. तसं हॉस्टेलमध्ये असलेल्या ज्यांच्या चेहऱ्यावर पिंपल्स आहेत त्यांना शोधून शोधून मला भेटायला येईल, मग रक्तमोक्षण करायचं, हे असं असं तो औषध घ्यायचं आणि पिंपल्स विरहित. हो, म्हणजे किती छान पद्धतीने तुम्ही रुग्णांना हँडल करता, त्यांच्याशी प्रेमाने बोलता, त्यांना समजून सांगता आणि त्यांना बरं करता. आणखीन काय हवं पुढे जाणून घेऊया, पण विश्रांतीची वेळ झाली आहे. दर्शक, छोटीशी विश्रांती, भेटूया लगेचच. दर्शक, या छोट्याशा विश्रांतीनंतर सखी सह्याद्री कार्यक्रमात स्वागत आहे. निसर्गाच्या सानिध्यात आरोग्याचं समाधान या शीर्षकाअंतर्गत वैद्य मीरा औरंगाबादकर आपल्यासोबत आहेत आणि छान मनमोकळ्या गप्पा सुरू आहेत. अगदी शेवटी पोहोचलेलो आहोत गप्पांच्या. जाता जाता महत्त्वपूर्ण मुद्दे जाणून घेऊया. मीराताई, इतका मोठा प्रवास, छान नोकरी, अनेक पेशंट तपासले, त्यांना बरं केलं, त्यांच्याकडून अगदी चांगले शब्द ऐकायला मिळाले, मोठ्यांची शाबासकी देखील तुम्हाला मिळाली असेल, तर अनेक पुरस्कारांनी त्यामुळे तुम्हाला सन्मानित करण्यात आलेला आहे. तर पुरस्कार कोणते आम्हाला सांगा ना. पुरस्कारामध्ये सगळ्यात पहिला पुरस्कार जो मला मिळाला तो 1996 साली. बरं. आणि तो होता खूप मानाचा पुरस्कार आहे तो. वैद्य बाळशास्त्री लागवणकर पंचकर्म वैद्य खडीवाले संशोधक संस्था यांच्यातर्फे, म्हणजे मी पंचकर्म खूप करत होती म्हणून त्यांनी मला त्यावेळी पुरस्कृत केलं होतं. त्यानंतर वैद्यनाथ आपल्या इथलं नागपूरचंच, इथून धन्वंतरी पुरस्कार मला मिळालेला आहे. उत्तम वक्ता पुरस्कार चाळीसगावला मिळालेला आहे. राष्ट्रीय लोकरत्न पुरस्कार वर्धेचा मिळालेला आहे. धन्वंतरी सन्मान आरोग्य भारतीचा मिळालेला आहे. सांडू आयुर्वेद भूषण पुरस्कार हा फार मानाचा मोठा पुरस्कार मला मिळालेला आहे. त्यानंतर भाजप वैद्यकीय आघाडी नितीन गडकरीतर्फे माझा सत्कार झालेला होता. करोनाच्या काळात फोनवर म्हणा, खाली पार्किंगमध्ये पेशंट तपासून म्हणा, की हाही पुरस्कार मला मिळालेला आहे. प्रभा आयुर्वेद फाउंडेशन तर्फे पंचकर्म सन्मान पुन्हा माझा नुकताच इथे झाला होता 22 साली. आणि आत्ता 24 मध्ये जो मिळाला होता तो विश्वस्मृती सन्मान पुरस्कार, हा पण फार मोठा पुरस्कार मला मिळालेला होता. आणि तो मला असा म्हणजे काहीच पूर्वी सांगितलं नव्हतं, अचानक दिला गेला. अचानक सरप्राईज, सरप्राईज ज्याला आपण म्हणतो. त्यानंतर एवढे पुरस्कार आणि निमा शाखे तर्फे आणि अजून छोटे मोठे पुरस्कार आहेत. आणि तुम्हाला इथवर येण्यासाठी ज्यांनी प्रोत्साहन केले असे मान्यवरही तुमच्या अनेक लिस्टमध्ये असतील, ज्यांचं तुम्हाला योगदान लाभलेलं आहे, त्यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे. एक तर सगळ्यात पहिले सांगायचं म्हणजे कॉलेजमध्ये शिकत असताना त्र्यंबक गुरुजी जोशी जे निदान विषयाचे होते त्यांनी माझ्यावर खूप प्रेम केलं आणि मला खूप छान शिकवलं. मला म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच, आम्ही 3-4-5-6 विद्यार्थी होतो, पण खूपच छान त्यांनी शिकवलं. आणि त्या काळात त्यांनी श्लोक पाठ करण्याची आम्हाला म्हणजे सक्ती केली होती आणि तुम्ही हे कराच. तसंच सेलोटे सर, कुंडले मॅडम, कुंडले सर,
त्यानंतर अनंत धर्माधिकारी सर जे डायरेक्टर म्हणून रिटायर्ड झाले, ते नांदेडला होते. त्यांनी पण चरक इतका सुंदर शिकवला एमडी करत असताना, कारण मी 2 विषयात एमडी झालेली आहे आणि दोन्ही विषय माझे नांदेडलाच झालेले आहे. एक 93 साली एमडी झाली, एक 96 साली झाले. आणि वैद्य साले सर या सगळ्यांनी मला खूपच छान मार्गदर्शन केलं आणि मला जे काम करायचं होतं तो मोकळेपणे करू दिलं. म्हणून या सर्वांची मी जन्मभर ऋणी राहील. खरंच खरंच. आणि तुमच्यात तसे गुण होते. म्हटलं ना सुरुवातीला खणखणीत आवाज, त्यामुळे विद्यार्थी शांत आणि अगदी व्यवस्थितपणे शिकत असतील, आत्मसात करत असतील आणि त्यांचे जे स्वप्न होते विद्यार्थ्यांचे छान उत्तम डॉक्टर बनण्याचं आपल्यासारखं, तेही स्वप्न त्यांनी पूर्ण केलं असेल. आता खरं तर हा प्रश्न मी विचारते माझ्या मनाच्या समाधानासाठी, कारण तुम्हाला कदाचित वेळ मिळत असेल. या व्यतिरिक्त कोणते छंद तुम्हाला आहेत? या व्यतिरिक्त माझा आवडता छंद म्हणजे शिवण शिवणे. हो, कारण हा प्रश्न मी यासाठी विचारला की चुकून जर तुम्ही शांत बसला तर काहीतरी काम उकरून काढता असं तुम्ही बोलल्या होत्या. हो, शिवण शिवते म्हणजे माझे स्वतःचे ब्लाऊज मी शिवते. मुलींचे फ्रॉक लहानपणी मीच शिवायची. मुलींचे पंजाबी ड्रेस सुद्धा मीच शिवलेले आहेत आणि ते घालून माझ्या मुलींनी कॉलेज केलेलं आहे. म्हणजे असं कधीच म्हटलं नाही की आई तुझ्या हातचा शिवलेला कपडा आम्हाला आवडत नाही. पण हे सगळं करत असताना कदाचित मी पहाटे 4 वाजता उठून मशीनवर बसत असे की तो कपडा जर आज मुलीला पाहिजेच असेल तर पहाटे 4 वाजता उठून सुद्धा मी पूर्ण केलेला आहे, किंवा कधी कधी रात्री 12-12 वाजेपर्यंत सुद्धा मशीन चालवलेली आहे. हा माझ्या आईचा गुण होता. बरोबर. ते शांत न बसणं, सगळ्या गोष्टी करणं आणि त्याला जिद्द लागते आणि इच्छा लागते ना. कारण तसं पाहिलं तर खूप कामं तुमच्या मागे होते. सोहळ्यातला स्वयंपाक, मुलींचं करणं, ज्येष्ठ मंडळींचं करणं, कित्येकदा दौऱ्यावर सुद्धा तुम्हाला जावं लागत असेल. यातून तुम्ही निघून हे सगळं व्यवस्थित केलेलं आहे. आता स्त्रियांनी पुढे जावं, प्रत्येक क्षेत्रात नाव कमवावं असं प्रत्येकालाच वाटतं. आपण बघतोय चित्र खूप बदललेलं आहे या 21व्या शतकामध्ये. तर स्त्री म्हणून तुम्ही या इतक्या मोठ्या पदावर काम केलं, कसं समाधान आणि काय वाटतंय तुम्हाला? स्त्री म्हणून मी सांगू का, मी कधी माझा स्वतःचा स्त्री म्हणून विचारच केला नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, मी स्त्री म्हणून कधी कन्सेशन घेतलं नाही. मी नाहीतर पुष्कळ जणी म्हणतात मी बाई माणूस, मी स्वतःला माणूस बाई समजते. बरं. म्हणजे पहिल्यांदा मी माणूस आहे, नंतर मी बाई आहे. आणि माझं एकच स्त्रियांना सांगणं आहे की जेव्हा आपण पगार घेताना खांद्याला खांदा लावून घेतो तर एखादं काम मी स्त्री आहे म्हणून मी करणार नाही हे म्हणण्याचा अधिकारच तुम्हाला राहत नाही. तर मला असं वाटतं स्त्रियांनी प्रत्येक कुठलंच काम असं नाहीये की जे स्त्री करू शकत नाही. बरोबर. आज आपण पाहिलेलं आहे आत्ताही. हो, म्हणजे सगळ्या स्त्रिया कितीतरी वेगाने आणि चांगल्या पद्धतीने काम उलट जास्त चांगलं हाताळू शकतात. बरोबर. फक्त त्यांच्या मनात पाहिजे. हो हो. मग जाता जाता हा एक प्रश्न आहे की आता नवीन या क्षेत्रात येणाऱ्या पिढीला तुम्ही काय मार्गदर्शन कराल? या सगळ्या पिढीला म्हणजे सगळ्याच तरुण वृद्ध जे काही आहेत ते सगळ्यांनाच मी एक असं सांगेन की सर सलामत तो पगडी 50. बरोबर. त्यामुळे पहिल्यांदा तुम्ही प्रकृतीची काळजी घेतली पाहिजे. कारण काय की ब्रह्मदेवानी हे शरीर आपल्याला फ्री मध्ये दिलेलं आहे. याचे ब्रह्मदेवानी कुठेही पैसे मागितलेले नाहीत किंवा मला नमस्कार करा, कारण ब्रह्मदेवाची पूजा आपल्या घरामध्ये कधीच होत नाही. नमस्कार करा असं सुद्धा ब्रह्मदेव म्हणत नाही. त्याच्यामुळे जी यंत्रणा त्यांनी आपल्याला फ्री मध्ये दिलेली आहे ती यंत्रणा चांगली ठेवण्याचं काम करा. आणि ती यंत्रणा चांगली ठेवण्याकरता हितमशनीयात, मितमशनीयात, स्निग्धमशनीयात आणि उष्णमशनीयात, म्हणजे जे हितकर आहे ते खा, थोडं खा. जसं आपल्याला लहानपणी शिकवलेलं आहे शाळेमध्ये 7व्या वर्गामध्ये की आतड्याचे 3 भाग करा, 1 भाग अन्न, 1 भाग पाणी आणि 1 भाग हवे करता. आपण आजकाल हवे करता जागाच ठेवत नाही, कंटिन्युअस बोट घालून निघेपर्यंत खातात काही लोक आपण जेव्हा पाहतो. आणि मुख्य म्हणजे काय आहे की बफे सिस्टीम मध्ये जे उलट सीधं खाल्ल्या जातं की आईस्क्रीमवर गरम चॉकलेट टाकून खाल्ल्या जातं लहान मुलांना. करेक्ट, अगदी बरोबर. तर हे विरुद्धांनाचं सेवन, मेथी मलाई बरोबर किंवा अशासारख्या भाज्या, पालक पनीर, पनीरची काय गरज आहे? पनीर तुम्ही तिखट मिठात टाकून कसं काय खाता? आणि याने पुढे जे काय विकार होणार आहेत, ठीक आहे, मी असं म्हणेल माझ्या आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने खूप चांगलं आहे, त्यांना भरपूर पेशंट मिळतील. पण समाजाचं स्वास्थ्य जर राखायचं असेल तर मला हे दामटून सांगावं लागेल. एक सक्षम सुदृढ पिढी निर्माण करायची आहे. त्यामुळे थोडंसं या बाबतीमध्ये आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. जे काय उत्तम आहे ते खाणं आणि एक छान आनंदी आयुष्य जगणं. बरोबर. आणि खूप छान पद्धतीने तुम्ही हे सगळं सांगितलेलं आहे. आणि रिटायरमेंट लाईफही तुमचं खूप छान पद्धतीने चालू आहे. छान पेशंटला तपासता, मार्गदर्शन करता आणि स्वतःही खूप आनंदी जगता. तर त्यामुळे मी एक सांगेल मॅडम, मध्येच बोलते थोडंसं, की घरचं अन्न खा, घरचा डबा खा, बाहेरचा खाण्याचा मोह टाळा. कारण एक म्हण आहे लहानपणी शाळेत होती आम्हाला, अन्न तारी अन्न मारी, अन्नासारखा नाही वैरी. तारी हे एकदाच आलेलं आहे, पण मारी आणि वैरी हे 2दा आलेलं आहे. म्हणजे जे चांगलं काम करतं ते त्याच्या दुपटीने वाईट काम करू शकतं. हे लक्षात ठेवूनच प्रत्येकाने आहार घेतला पाहिजे आणि व्यायाम भरपूर प्रत्येकाने करायलाच पाहिजे.
कारण उत्तम आरोग्य हीच आपली खरी संपत्ती आपण नेहमीच म्हणत असतो, त्यामुळे तसं दक्ष राहणं गरजेचं आहे. मीरा औरंगाबादकर, आपण इथे आलात आणि मनमोकळ्या गप्पा मारल्यात, छान वाटलं. पुढच्याही वाटचालीसाठी शुभेच्छा. नागपूर दूरदर्शनतर्फे आणि दर्शकांतर्फे खूप आभार, धन्यवाद, नमस्कार.